बाजाराच्या रस्त्यावर उभा राहणं योग्य नाही. लोक त्या ठिकाणी लोकांना परमार्थाची अवस्था माहिती नसल्यामुळे नाव ठेवतील. आहे का नाही? भारत आता कैसी जाऊ घरा, दुसऱ्या कडव्यामध्ये ती गवळण तुकोबराय म्हणते, कशी जाऊ घरा. महाराज म्हणजे जशी आली तशी जाणं, म्हणजे तसं नाही. मी आले पण आता जाण्याकरता वृत्ती राहिली नाही ना. वृत्ती व्यवहार करण्याकरता वृत्ती राहावं लागते. वृत्ती जर निवृत्ती झाली तर व्यवहार होतच नाही महाराज. मन जर रामरूप झालं, मन उन्मन झालं, तर त्या ठिकाणी मन हे संसाराचं चित्र मनरूपी पटावरती उमटत नाही. ज्ञानोबराय म्हणतात ते संसार हे चित्र उमटे, तो मनरूपी पटू फाटे, सर्व राहते मग प्रतिभा नाही. संसाराचं चित्र उमटण्याकरता मन लागतं. ती म्हणती माझं मनच राहिलं नाही, चित्त देवाने हरण केलं. मन म्हणजे चित्त. आता कैसी जाऊ घरा नव्हे घरा. तर त्या ठिकाणी तुम्ही पारखीस म्हणून तुम्हाला सांगायला लागली. दुसऱ्याला सांगितलं असतं तर लोकांनी वेड्यात काढलं असतं. जो ज्याच्यातला पारखी नाही त्याला ते कळणार नाही. रत्न ओळखण्याकरता रत्न पारखी असावं लागतो. रत्न पारखी नसन आणि एखाद्या वेड्या गबाळ्याच्या हातामध्ये जर रत्न पडलं तर तो मेंढीच्या गळ्यामध्ये बांधत असतो. एक बराय हिरा त्या ठिकाणी दगड चमकायला लागलाय, किंवा शेळीच्या गळ्यात, किंवा काय त्याच्याकडे गाढव कुत्रा असेल त्याच्या गळ्यात. का तर त्या रत्नाची किंमत त्याला नाही, कारण तो रत्न पारखी नाही. तसं ती गवळण म्हणू लागली तुम्ही पारखी आहात, कारण तुम्हाला भक्ताची अवस्था, साधकाची अवस्था, मुमुक्षूची अवस्था तुम्हाला कळते. महाराज ज्या त्या क्षेत्रातले पारखी असतात माणसं, ते बरोबर पारख करत असतात. महिला मंडळींना संसारातली पारख आहे, भांडे बासनातली, एवढंच काय. गाडगं घ्यायचं असलं तर माणसाला घेऊन जमत नाही. माणूस कसं बी गाडगं घेऊन घरी येऊस तरच फोडून टाकेल. पण ह्या गाडगं मडगं घेत असताना पारखून घेतात. ते असंच वाजतात, पण त्यांच्या लक्षात येते पक्क भाजलेलं आहे का जरा कच्चच आहे म्हणून, कारण त्या पारखी येतात. पारखी माणूस असला पाहिजे. पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुठी खातील, दुसऱ्याला जर सांगितलं तर निंदा करतील, कुठी खातील. तो कोबराय म्हणजे आवा, ही अवस्था तुझी झाली ना, अत्यंत महान भाग्य झालेली. ही योग्यांना होत नाही, जप्यांना होत नाही, तप्यांना होत नाही. अनेक प्रकारचे जन्म गेले गवळणी, तू भाग्यवानीस. कुणाची अशी अवस्था होत नाही, परंतु काहीतरी परमात्म्याचं ज्याच्यावरती कृपा झाली ना, त्याची सहज ती अवस्था होत असते महाराज. त्या ठिकाणी कंठी रोमांच दाटतो, कंठी रोमांच दाटे, नैनी निरलोटे, हृदय प्रगटे रामरूप. म्हणून ही तुझी अवस्था झालेली आहे भाग्यवानी. तुका म्हणे निवांत राही. आता तू निवांत राहा. आणि पाहिले पाही परतोनी. आता ह्याच अवस्थेमध्ये राहा, परतून परतून ह्याच अवस्थेचं चिंतन कर. परत परत त्या देवाचं भजन कर, परत परत त्याचंच नाम चिंतन कर. तो तुझा त्या ठिकाणी उद्धार करील. कारण एकदा देवाची आवड लागल्यानंतर पुन्हा पुन्हा माणसांनी मंदिरात गेलं पाहिजे, पुन्हा पुन्हा भजन केलं पाहिजे, पुन्हा पुन्हा कीर्तन ऐकलं पाहिजे. तत्चिंतनम तत्कथनम म्हटलेलं आहे. त्याला साधक अवस्था म्हणतात. काही लोक आम्हाला म्हणतात महाराज तेच रूप पाहता लोचनी तुम्ही रोजच म्हणता, तेच रूप पाहता लोचनी, तेच रामकृष्ण हरी, तीच गवळण, तेच शेवटचा अभंग बोलिलेले पुरी, नवीन आणा ना काही. म्हणलो नवीन दुसरं आणलं की नवीन येतं आणि जातं, जुनं ते सोनं असतं. रामभाऊ नवीन किती गाणी आले, पाठ येतात तुझे, आता राहिले का? आणि म्हणलं तर लोकांना राग येतो का नाही ते गाणे म्हणले. नवीन लौकिकातलं नवीन हे जुनं होत असतं महाराज. पण हे परमार्थातलं जे काही नवीन नाविन्य आहे, परमार्थातलं जे जुनं आहे महाराज, हे सतत नवीनच असतं. कारण श्रीमद भगवत गीतेचं पारायण शंकर करीत असताना ते हरुमनी नेली. तुम्ही भगवद्गीतेचं पारायण रोज रोज कसं करता? मी सांगितलं आपल्याला प्रवचन. ते म्हणजे मला नवीन रोज भगवद्गीता वाटते. तसं रूप पाहतलोचनी म्हटलं की नवीन आनंद येतो, नवीन परमात्म्याची झलक, नवीन परमात्म्याचं चैतन्य निर्माण होतं. म्हणून ती गवळण तो खूप बरा उपदेश करतात. तो का म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी. हा झाला अभंगाचा अर्थ, भावार्थ. आता जे विठ्ठल करतो मग करा म्हणायला लागले, वा वा. ऐक नाही केलं असतं, परंतु फोडणी राहिलेली वर्णाला. वर्णाला फोडणी होईपर्यंत आपण कीर्तन करू. आपलं कीर्तन म्हणजे तिकडं वर्णाला फोडणी बसली, इकडं जे विठ्ठल झालं.
हा, थोडं थोडं पुढे यायचं, थोडं थोडं पुढे सारखा. जशी सत्यनारायणाची त्या ठिकाणी पोथी असते, देवांना दुसरीकडे जायची गडबड असते म्हणून सत्यनारायणाची पोथी ते घाई गडबडीने घेतात. आता राहिलेला 2च पानं राहिलेले असतात शेव, पण स्वयंपाक झालेला नसतो, शिरा नाही, वरणाला फोडली नाही. मग आता यांचे पोथी संपत येत असते, आहे का नाही, साधुवाणीची कथा संपत येत असते. मग संपत आल्यानंतर त्या ठिकाणी यांच्या लक्षात येतं आणखीन वरणाला फोडणीच झाली. ते तिकडून सांगतात, देवा जरा पोथी लांबवा. काय पोथी लांबवा, शेवटचा अभ्यास व्हायला लागला, एकच पान राहिलं, काय पोथी लांबवायची, लांबवा म्हटले जायचं कारण वरणाला फोडणी बघ. देव बी मग हुशार असतात महाराज, बुद्धिमान असतात, ते आलेले असतात. महाराज सत्यनारायणाच्या पूजे करता पानं लागतात बरं का. आता शेवटचं असतं ना, ते एकच पान राहिलेलं असतं पोथीच. मग त्या ठिकाणी तिथूनच पोथी लावायची म्हणल्यानंतर ते कोणते पानं लागतात बरं का. ते पानं लिंबाचे नाही लागत बरं का, ते पानं आंब्याचे नाही लागत बरं का, ते पानं त्या ठिकाणी जांभळाचे नाही लागत, ते पानं त्या ठिकाणी जांबाचे नाही, ते पानं रामफळाचे नाही लागत बरं का, हा, ते पानं हिवराचे नाही, आणि ते पानं केळीचे नाही लागत बरं का, ते पानं लिंबुनीचे नाही लागत बरं का. तू जरा सांगत आहे काही झाडायचे. हो, हा, ते पानं बाबळीचे नाही लागत बरं का. असं करता करता 15-20 मिनिटं होते, तिकडं फोडणी बसते वरणाला. देवा वरणाला फोडणी बसली, ते पानं सौंदर्याचे असते बरं का, कुंडली तसं करू आपण. विठाला विठाला सालाबादप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न झालेला आहे. ती थोडा शेष भाग राहिला. कलशस्थानी असणारं हे काव्याचं कीर्तन आहे. एवढं कीर्तन आणि आरती झाली की आपल्या कार्यक्रमाची समाप्ती झाली. महाराज दरवर्षी त्या ठिकाणी असतो. महाराज माऊलींचा सोहळा आळंदीमध्ये चालू आहे. काल त्या ठिकाणी एकादशी प्रदक्षिणा झालेल्या आहे, दशमीला त्या ठिकाणी कीर्तन झाली. आज लोकांनी द्वादशीचं पारणं सोडलेलं आहे. आजही कीर्तन असतात. आणि उद्या समाधी सोहळ्याचा कार्यक्रम आहे. उद्या माऊलींचा समाधी सोहळा आहे. आपण चाललोत ना कीर्तन झाल्या, मग बरं आहे. अशा पद्धतीनं अशा पर्वावरती त्या ठिकाणी असणारा आपला हा कार्यक्रम, अगदी आपण भव्य दिव्य असणारी ही मंडळी या कार्यक्रमाचं दरवर्षी आयोजन करतात. सगळा गवळी मोला आहे, परिसर आहे सगळा आपला या जुन्या जालन्यातला सगळा. आमची ही सगळी पंचमंडळ आहेत. दिगंबर तात्या, हरी शेठ, रामेश्वर भाऊ, सगळेच पुरत भाऊ, राजू शेठ, आहे का नाही, सगळेच मंडळी. आणि श्रवण करण्याकरता तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी येतात. आमचे मोरंडी मोहल्ल्यातले दररोज तुम्ही ज्ञानेश्वरीला असता. हे असतात आमचे हरिभक्त परायण महाराज, सगळे आमच्या माता माऊल्या. महाराज आपल्या कार्यक्रमामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे ज्ञानेश्वरीची भावनिरूपण कथा असते. कारण हा जो प्रसंग आहे, हा समय म्हणजे माऊलींचा समाधी सोहळ्याचा समय. आणि आपण जेव्हा ज्ञानेश्वरी पाहतो म्हणजे साक्षात रोज माऊलींचं दर्शन आपल्याला होतं. रोज समाधीचं दर्शन जिथं त्यांना होत नाही तिथं एकदाच दर्शन होतं, तेही बारीला लागल्या 24 तासानंतर. आपल्याला या ठिकाणी असणार रोज ज्ञानेश्वरीच्या रूपाने, त्यांच्या चरित्र भागाच्या रूपाने रोज त्या ठिकाणी माऊलींचं दर्शन होतं. दुपारी भागवत कथा श्रवण करायला मिळते. कारण ज्ञानोबारायांचा अवतार हा श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार आहे. आणि म्हणून माऊलीनं त्या ठिकाणी जन्म घेत असताना, अवतार घेताना श्रावण वद्य अष्टमीला रात्रीच्या 12 वाजता ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आहे. ज्याने गीता उपदेश केला कुरुक्षेत्रावरती, त्यानेच पुन्हा त्या गीतेवरती टीका करण्याकरता अलंकापुरीमध्ये त्या ठिकाणी अवतार धारण केला, तेच ज्ञानेश्वर महाराज. गीता कोणी सांगितली? श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितली. ते श्रीकृष्ण परमात्मा ही संस्कृताची गाठ उघडी करून आपल्याला सांगण्याकरता आणि संस्कृत गीता ही प्राकृत भाषा मध्ये आणण्याकरता
अलंकापुरीमध्ये अवतार धारण केले, म्हणून आपण त्या ठिकाणी ज्ञानोपारायणच त्या ठिकाणी असणार खूप खूप त्या ठिकाणी या ठिकाणी सेवा करतो. विठ्ठला विठ्ठला. आणि गेल्या 8 दिवसापासून थोडा कमी या ठिकाणी सगळे कीर्तनाला साथ करण्याकरता, कथेला साथ करण्याकरता हरिशेठ आदरणीय गायन सम्राट आपल्या मराठवाड्याचं भूषण, संगीत विशारद, ज्यांना आळंदीमध्ये वास्तव्य घडलं, ज्यांचं 13 वर्ष का 12 वर्ष 15 वर्ष वाजत त्यांच्या करता, तुमच्या मुखातून अत्यंत मधुर तुम्ही गायल्यानंतर वाटतंय आपण कीर्तनकारांनी थोडं बंद पडावं, तुम्हीच गाणार एवढं त्या ठिकाणी असणारं सुंदर हे गंधर्व आहेत महाराज. ते स्वर्गातले गंधर्व आणि हे मृत्यू लोकातले गंधर्व आहेत. हे एवढे सुरेख गातात की यांच्या गाण्यामध्ये आपलं दुःख हरण होतं, टेन्शन हरण होतं, आपल्या डोक्यातले विचार निघून जातात आणि आपण तल्लीन होऊन जातो परमात्म्याच्या रूपामध्ये. याचा अर्थ हे गंधर्वच आहेत. रामभाऊ झालं, सुंदर वाजवतात. इंद्र मृदंग वाजवतो, इंद्राचा विषय. रामभाऊ वाजवल्यानंतर हे सगळं दर 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 हालत. मी काल खाली बसलो तर टोपी हालत आली माझी. आणि म्हणून असा इंद्रासारखे मृदंग वाजवणारे, गंधर्वासारखे गाणारे महाराज या ठिकाणी उपस्थित. आमचे सर्व विद्यार्थी मंडळ आज अण्णा त्या ठिकाणी काही निमित्ताने गेलेले, आमचे बाल विद्यार्थी मंडळ त्या ठिकाणी प्रभुदेवा आहेत. आज तर 2 in 1 साऊंड सिस्टम वाले बी उभा राहिले साथ करायला. आणि त्याच ठिकाणी असणारे आमच्या दरेगावच्या माता मावल्या आलेल्या आहेत, डॉक्टर ताई त्या ठिकाणी आणि ढवळे ताई, आमचे चौकदार विनेकरी श्रवण करण्याकरता 7 दिवसापासून जे राहतात तिथं नामदेव आप्पा महाराज या ठिकाणी उपस्थित, सगळे वारकरी उपस्थित, तुम्ही माता मावल्या आणि तुम्ही सगळे श्रवण करणारी मंडळी श्रेष्ठ असतात. तुम्ही वाक्यापेक्षाही श्रोत्यांचा अधिकार मोठा आहे महाराज, वाक्यापेक्षा. कारण ज्ञानोबराय म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळाची तसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकारा. असे श्रोते तुम्ही. तर म्हणलं की तपिलं तुम्हाला त्या ठिकाणी कळतं महाराज, असे ज्ञानी श्रोते. आणि आज दुग्ध शर्करा योग आपल्या या कीर्तनाकरता, आपल्या या चालू असणाऱ्या सोहळ्याकरता जे सिंदखेड राजा या संस्थानावरती जे गादीवर बसलेले आहेत, आमचे परमपूज्य आदरणीय वंदनीय दीपक महाराज राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर प्रकाशराव सानप या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्व मंडळींना नमस्कार करून सेवेला प्रारंभ करूया. माऊलीच्या समाधी सोहळ्याच्या प्रसंगावरती आपला काल्याचा प्रसंग आहे महाराज. काला म्हणलं की पूर्णता आहे. काला 3 प्रकारचा आहे. दहीलाईचा काला आहे का नाही, हरिनामाचा काला आणि जीवशिवाचा काला. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये काला होत नाही तोपर्यंत कालवा राहतो. काला होणं म्हणजे काय होणं, की जीव ब्रह्मरूप होणं, जीवाला देवाची प्राप्ती होणं, जीव सुख स्वरूप होणं, याचं नाव काला आहे. काला होईपर्यंत त्या सप्ताहाची पूर्णता होत नाही. मग तो सप्ताह 7 दिवसाचा असो, तो सप्ताह 5 दिवसाचा असो, तो 3 दिवसाचा असो, इकडे बघा मुलांना, तो 2 दिवसाचा असो, पुढे सारखा मग ती पोथी असो, सप्ताह असो, कथा असो, काल्याच्या कीर्तनानीच पूर्णता. महाराज पूर्ण झाल्याशिवाय त्या ठिकाणी या जीवनाला इति कर्तव्यता प्राप्त होत नाही. काल्याच्या कीर्तनानेच का बरं त्या सप्ताहाची पूर्णता होते? कारण काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे आणि भगवान श्रीकृष्ण हा परिपूर्णतम अवतार आहे. किती अवतार आहेत? अंश, अंशांशी, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्णतम. महाराज त्या ठिकाणी जीवन परिपूर्णतम होण्याकरता जीवनाची जी त्या ठिकाणी असणारी समाप्ती आहे ते पूर्णतेमध्ये आहे. पूर्णतेमध्ये नदी ब्रह्मगिरीवरून निघते, खाली कुशावर्तामध्ये कुंडामध्ये येते, खाली नाशिकला त्या ठिकाणी पंचवटीमध्ये येते, वाहत वाहत पैठणच्या
अडवलंय कोणीतरी धरण, पैठणच्या धरणात येत आहे. तिथून वाहत वाहत खाली मध्य प्रदेशामधून खाली बासरवरून त्या ठिकाणी असणारे वाहत वाहत नदी समुद्राला जाते. आणि तिथून वाहत वाहत, काहीच बोला ना तुम्ही तर, म्हणजे याचा अर्थ हुशार आहे. नदी वाहत वाहत एकदा समुद्राला गेली की तिचे वाहने थांबले. तुका म्हणे गंगा सागर निघण्याचं स्थळ तिचं छोट आहे, पात्र खाली मोठं मोठं वाढत जात. ती वाहत जाते, नदी नाल्या वड्यांना आपल्यामध्ये घेते. त्या नदी नाल्या वड्यांचं अपवित्र पाण्याला ती पवित्र करत जाते. महाराज काय ज्ञानोबारायांनी सुंदर प्रकारचा एक ओवी सांगितलेली आहे. कारण फेरीत पाप ताप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. गंगा ब्रह्मगिरीवरून निघाल्यानंतर पाप्यांचं पाप फेडीत असते, ताप्यांचा ताप निवारण करत असते. आणि त्या नदीच्या म्हणजे गंगेच्या काठावरती झाडांचं पोषण करते. गंगेच्या काठावरची गावाला ती समृद्ध बनवते, सगळ्यांना पाणी देते. अशा पद्धतीनं ती परोपकार करत करत गंगेला जाते. गंगेचं वर्णन करत असताना परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दोहंती गावा हा असं म्हटलेलं आहे. परोपकाराय, सूर्य परोपकारासाठी उगवतो, गाय परोपकारासाठी दूध देते, वृक्ष परोपकारासाठी सावली देतो, फळ देते, आणि नदी परोपकारासाठी वाहते. पण त्या ठिकाणी वाहत असताना तिचे दोन काम आहेत. तिला समुद्राला जाऊन मिळून पूर्ण व्हायचं असतं, आणि दुसरी गोष्ट जाता जाता परोपकार करायचा असतो. कीर्तन येत आहे लक्षात तुमच्या? वा. नदी काय करत असते त्या ठिकाणी? स्वतः तिचा एक स्वार्थ आहे आणि एक जीवनामध्ये परार्थ आहे. जीवाच्याही जीवनामध्ये स्वार्थ आणि परार्थ भरलेला आहे. पण जो जीव केवळ स्वार्थासाठी जगत असेल तो पशु, आणि जो जीव स्वार्थ साधत जर परार्थ करत असेल ना, तो देव होतो, तो संत होतो, तो महान पुरुष ज्ञानी होतो. त्या ठिकाणी नोहे त्याचं कल्याण होतं. महाराज त्याचं कल्याण होतं म्हणण्यापेक्षा त्याच्यामुळे समाजाचं कल्याण होतं, आणि तो महान नाही, तो उच्चच अवस्थेमधला असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, नदी समुद्राला मिळणं पूर्ण होणं हा तिचा स्वार्थ आहे. पण समुद्राला मिळत असताना पाप्यांचं पाप निवारण करणं, झाडांचं पोषण करणं, गावांना पाणी देणं, तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी पाणी देणं, पशुपक्ष्यांना पाणी देणं, हा तिच्या जीवनातला परार्थ आहे. पण एकदा ती समुद्राला मिळाली की ती पूर्ण झाली. आता नदीचं वाहन नाही महाराज, पूर्णता त्याच्यामध्ये. आळंदीची वाडी त्या ठिकाणी निघती पंढरपूरला जाण्याकरता. आळंदीवरून निघाल्यानंतर पहिला मुक्काम पुणे, दुसरा मुक्काम सासवड, तिसरा मुक्काम माऊलींच्या पालखीचा जेजुरी, नंतर चौथा वाल्हे, नंतर तरडगाव, नंतर फलटण, नंतर बरडगाव, नंतर त्या ठिकाणी वेळापूर, नंतर भंडीशेगाव, तदनंतर वाखरी, नंतर पंढरपूर, नंतर मला वाटलं का कोल्हापूर म्हणता काय. आता एकदा माऊलींची पालखी पंढरपूरला गेली. वारकरी पांडुरंगाच्या पायांचं वारकऱ्यांनी दर्शन घेतलं की तुकोबर आहे म्हणले, आता कोठे धावे मन. आणि तुमचे चरण जे तुमच्या करता येण्याकरता जो भाग होता अनंत जन्माचा, भागणं म्हणजे जन्म घेणं, आणि जन्म घेऊन घेऊन दुःखाने त्रसित होणं म्हणजे शील. तर तुमच्या पायाचं दर्शन झाल्यामुळे भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद, प्रेम रसे वैसरी विटी. अशा पद्धतीनं असणारी ही पूर्णता आहे. सोन्याला 16वा कस लागला, पूर्णता आहे. घराचं बांधकाम पूर्णता कधी आहे? मंदिराचं बांधकाम झालं कशावरून हो? ज्ञानेश्वरी वाचजा म्हणजे तुम्हाला हे ओव्या कळत्या. बरं का राजू, मंदिराच्या कामा कळस, मंदिराचं काम पूर्ण झालं कशावरून?
तर जेव्हा मंदिराचा कळस चढणार समजायचं मंदिराचं काम आणि घराचं काम पूर्ण झालं. कशावरून सांगा बघू. पहिला मजला बांधला, वर गज काढली. आम्ही चहा यायला तिथं गेलो पाकळा करायला, त्यांना म्हणलो हे वर गज कशाला, ते म्हणले चाळ झाला की दुसरा मजला चढू. दैवयोगाने दुसऱ्या वर्षी चाळ झाला व्यवस्थित, त्यांचं चाललं, पैसा मागं पडला आला, दुसरा मजला चढला तरी वर गज काढले तिसऱ्या मजल्याच. म्हणलं हे गज, म्हणले जमलंच तर तिसरा मजला चढू. दैवयोगाने तिसरा मजला चढला, पुन्हा गज काढले. म्हणलं हे कसे, म्हणजे चौथा मजला चढू, खाली जास्त जागा नाही. तदनंतर पुन्हा गज काढले. म्हणलं हे कसं, मी पाचवा चढू जमलं तर, कारण कमी पडायला लागलं जरा, कुटुंब वाढलंय आमचं. आता हे असं गज कवर सांगू का मी, हे गज वर चढतच जाते. म्हणजे घराला कळस नाही, म्हणजे घराची पूर्णता नाही. का बरं घराची पूर्णता नाही? घर हे प्रपंचाचं स्वरूप आणि मंदिराला का पूर्णता आहे? मंदिर हे परमार्थाचं स्वरूप. सज्जनांनो, जीवाने कितीही प्रपंच मोठा केला तरी पण जीव पूर्ण होत नाही. त्याची आशा कधी पूर्ण होत नाही, आकांक्षा कधी थांबत नाही. वय त्या ठिकाणी जातंय, शरीर जीर्ण होतंय, पण वासना तरुण होत असते. वयमेव जीर्णा वासना तरुण, अशा पद्धतीची त्या ठिकाणी होत असते. आणि म्हणून प्रपंच कधी पूर्ण होत नाही आणि परमार्थ पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. प्रपंचामध्ये पूर्णता नाही. म्हणून त्या ठिकाणी संत म्हणतात, सर्व सुखाची क्षण एक मुक्ती, हिंडता दिशा माया वेष्टीला. अहो म्हणले काम सोडून द्या ना, एकदा पोराचं लग्न झालं का मग मी मोकळा तुमच्या संग त्या ठिकाणी सप्त्याला, वारीला आणि आळंदीला यायला. मुलाचं लग्न होतं, चला ना. नाही म्हणले जरा जास्त व्याप वाढलाय, एकदा नातू झाला की मग मी मोकळा. दैवयोगाने नातू झाला, चला ना. सांभाळायलाच कोणी नाही, लयच रडत आहे. हे जे नातू मोठा झाला म्हणजे मुलगी बाळापणाला आली. हे अनेक संसाराचे जे काही काम येत ना, एक सारिता तू पुढे उभे एक काम सारलं की दुसरं येतंय महाराज. त्याचं नाव संसरती इति संसारा. किती सारलं तर पुन्हा पुढे येतच. किती चाल बराबर, पाये तुझे बराबर, याचं नाव संसार. आणि परमार्थ पूर्णता आहे. परमार्थ पूर्णता कशामध्ये आहे तर काद्यामध्ये आहे. तर तो काला म्हणजे काय, तर आपण ब्रह्मस्वरूप होणं, आपल्यावरती देवाची कृपा होणं, त्याच पद्धतीने आपल्याला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान होणं हा काला आहे. आणि म्हणून काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता आहे. काल्याच्या त्या ठिकाणी प्रसादाने जीवाची पूर्णता आहे. नोहे नोहे जीव ब्रह्माचं त्या ठिकाणी ऐक्य होणं, ज्ञान मिळणं, म्हणजे जीव ब्रह्मस्वरूप होणं. जीव हा जीव दशेत न राहता जीव विश्वरूप होणं, ब्रह्मरूप होणं म्हणजेच जीवाची पूर्णता आहे. तुकोबराय म्हणतात, आम्ही प्रयत्न केले आणि प्रयत्न करून ब्रह्माची देवाची प्राप्ती करून घेतली आणि आता आम्ही रिकामे झालो. काम नाही, काम साधू संतांनी आपल्या जीवनात काला केला आणि नंतर दुसऱ्याचा कालवा पुन्हा काला करायला तयार आहे. आपल्या जीवनात कालवा येतो, यांचा कालवा कधी करणार आपण? म्हणून तुकोबराय म्हणतात, पहिलं आम्ही तरून गेलो आणि नंतर तुम्हाला तारण्याकरता सिद्ध झालो. नाव पाण्यात पहिली तरते आणि नंतर नावेत बसणाऱ्यांना ती तारते. तसं संत पहिलं जीवनात प्रपंचातून तरुण जातात आणि नंतर दुसऱ्याला तारण्याकरता सिद्ध होतात. ते संत येतात. सतरती सतरती स इतरांस तारयती. जो स्वतःच बुडतो तो दुसऱ्याला काय तारणार आहे? एक जीव दुसऱ्या जीवाला दुःखातून काढू शकत नाही.
एक मनुष्य दुसऱ्या माणसाला त्या ठिकाणी संतच त्या ठिकाणी करू शकतात. म्हणून संत तुका म्हणे मुक्ती परदिनी नोवरी, आता दिवसच्या आणि खेळी याला म्हणायचं काला. महाराजांच्या जीवनात काला झाला आणि मग महाराज म्हणतात तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. काला कशाने होतो? काला जीव ब्रह्म आहे की नाही, काला परमात्म्याच्या चिंतनाने. आणि म्हणून काला होण्याकरता श्रीकृष्णाचं जे स्वरूप आहे ना ते पूर्णतेचं स्वरूप आहे, पूर्णतेचा अवतारी महाराज. आणि म्हणून त्याचं चरित्र उच्चारण केल्यानंतर आपल्या कार्यक्रमामध्ये काही न्यूनता राहिली असेल, आपल्याकडून काही 7 दिवसामध्ये दोष राहिले असतील, ते दोष, ती न्यूनता काल्याच्या कीर्तनाने पूर्णता होत असते. विठ्ठल काल्याच्या दिवशी श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र उच्चारण करायचंय. चरित्र ते उच्चार करायचा. महाराज पूर्ण अवतार आहे आणि परिपूर्ण अवतार आहे. पूर्ण अवतार राम आहेत आणि परिपूर्ण अवतार श्रीकृष्ण. रामाच्या चरित्राचं आचरण करायचंय आणि कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा. पण बरेचसे काही लबाड लोक रामाच्या चरित्राचा उच्चार करतात, रामाचं चरित्र दुसऱ्याला सांगतात आणि स्वतः कृष्णाच्या चरित्राचं आचरण म्हणजे तुमच्या श्रीकृष्णाला 16,108 आम्हाला 2-4 असले तर काय हरकत आहे. त्याला सांगितलं एकीच नीट नाटक कर आणि तिचं व्यवस्थित झालं तर मग बघ. तिलाच तेल मिळाला, साबण मिळाला, टिकल्याची डबी नाही, महिना झाला. हरिशेठ तुम्हाला नाही कळायचं ते. आता ते तुम्ही मुक्त झाले, बरं झालं, बरे झाले देवा परमार्थ. म्हणून ते जास्त वेळ देतात नाही तर जास्त वेळ देतात. तर त्या ठिकाणी देवाची बराबरी जीवाला करता येणार नाही. एक जणाचं झोपडं जाळून फुकून दिलं आणि त्याला पोलिसांनी धरून का बरं फुकलं म्हणजे त्या ठिकाणी झोपलं. तेव्हा म्हणला अहो मला काय तुम्ही हे करता. तर रामायणामध्ये त्या हनुमंतांनी तर रावणाची लंकाच फुकून दिली होती. मी तरी शामरावचं झोपडं फुकून दिलं. असा धरून मारला का नाही पोलीस. हनुमंताची बराबरी करते का? हनुमंताने 400 कोस योजन असणारा त्या ठिकाणी समुद्र उड्डाण केले. म्हणजे हनुमान 10 फूट उडी, ते कुठं जमायचं म्हणतात. हे जमत नाही, ते जमत नाही. काही म्हणतात महाराज तुमच्या देवानी चोरी केली, मग आम्ही केली तर काय हरकत नाही. महाराज देवानी चोरी केली त्याच्या चरित्राचा पार लागत नाही. पण त्याने त्या ठिकाणी गोवर्धन पर्वत करंगीळवर उचलला. तू उचल बरं म्हणा एखादं गावाचं पोतं नाही तर साखरेचं पोतं, याला तर मुरमुऱ्याचं पोतं उचलत नाही. त्या ठिकाणी त्यांनी 12 डाव अग्नी गिळला. अगरबत्तीचा चटका सहन होत नाही आपल्याला. आणि म्हणून आपण संतांच्या चरित्राचं आणि देवाच्या चरित्राची बराबरी करू शकत. कारण नवल केवळे केवळे नकळे कामोबाचे गोडी, पृथ्वी ज्याने तृप्त केली यशोदा त्याशी भोजन घाली. महाराज तो सगळ्या पृथ्वीला तृप्त करतो ना, तर तो सगळ्या पृथ्वीला तृप्त करत असतानाही त्याला भूक लागते. आणि तो यशोदेला म्हणतो यशोदे आई, यशोदे घराकडे चाल ग मला यशोदे घराकडे चाल ग
मुंगीला देखील उपाशी न ठेवणारा परमात्मा आपण तो यशोदेच्या पदराला धरतो. आई अगं मी तुझा एकुलता एक आहे, मला भूक लागली नाही, मला जेवू घाल. साध्या गव्हाची पोळी लाग, पुढे या पुढे, आणि मला पुरणपोळी करून दे, मोठी करून दे. मी गुळासाठी आवीत नाही, साधीच पोळी दे मला. तुप लावून भाकर करी, वांगी भाजून भरीत करी, वर कांद्याची कोथिंबीर ग, मला दे उघा. यशोदे घराकडे चाल ग, मला दे उघा. तूप लावून चांगली भाकर कर. पूर्वी तूप भरपूर होतं, या मंडळीकडे आहे आता, आपल्या तिकडे राहिलं नाही, कारण गाईच कोणी सांभाळीत नाही. तूप काय 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 पाण्याचं तयार करता येतं. तिकडं जर पाहुणे महाराज मंडळी जेवायला बसले म्हणजे तुपाशिवाय पूर्ण तर जेवणाची नाही. तूप आणा तूप, तर घरातून आवाज येतो चूप. त्या महाराजाला म्हणा चूप, कारण नाही घरात तूप. तूप नाही राहिला आता, लोक दुसरंच काही काही खाते काही पेते. तूप लावून भाकर करी, तूप हे सारे जेवणाचं. तूप लावून भाकर करी, वांगे भाजून भरीत करी, वर कांद्याची कोशिंबिरी ग, आई ग खरी साखरेचे खडे, मला करून दे गे वरे, बाळ स्फुंद स्फुंदुनी रडे ग, मला दे. जगाचा मालक जगाचे डोळे पुसणार, जगाचं दुःख आपल्या डोक्यावर येणार. आपण यशोदेचे फुंदू फुंदून रडतो, पादराला धरतो, हट्ट करतो यशोदेकडे. आई मी तुझा एकुलता एक नाही का बरं, आई मी तुझा एकुलता एक, तुला काही दुसरं आहे का. गाई राखीतो 9 लाख. बळीराम दादा यशोदेचं सक्का पोरग नाही बरं का, बळीराम दादा रोहिणीचा आहे. मी 9 लाख गाई राखतो, गाई राखून मी झिजले माझे न, गाई राखून मी दमलेलो आई, आणि मला तो त्या ठिकाणी जीव घाल. नामा म्हणे यशोदेशी, हा तुझा ऋषी केशी, किती छेडी तो ग आम्हाशी, गोकुळ दे घराकडे चाल, मला जीव घाल. हा देवाचा हट्ट आहे महाराज, याचं नवल आहे. आणि म्हणून ज्याने पृथ्वी तृप्त केली तो यशोदेच्या एका घासाने तृप्त होतो. नवल आहे का नाही. जे पृथ्वीला खाऊ घालतो त्याला जेवायची गरज आहे का, पण हे त्याचं नवल आहे. ज्याने डोंगरा त्या ठिकाणी करंगुळे घातला, संपूर्ण पृथ्वीला धारण केलेलं आहे, त्याला राधिका कडेवर घेऊन फिरते महाराज, त्याला गवळणी कडेवरती घेते. नवल केवडे खेवडे अन्नकडे कानोबाची, याला म्हटलेलं आहे तुका म्हणे नटधारी, भोग भोग अनंत ब्रह्मांड उदरी, हरिहा बाल. त्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड लपलेले, पण तो यशोदेच्या घरामध्ये रांगतो. कसा रांगतो, तळवे तळ हात, हात टेकीत, तळवे तळ हात, हात टेकीत, परमात्मा यशोदेच्या अंगणामध्ये रांगायला लागलेला आहे. तळवे तळात डावा गुडघ्याने रांग, डावाच गुडघ्याने का रांगतो त्याला मोठा इतिहास आता सांगायला थोडा वेळ जास्त होईल.
डाव्या गुडघ्याने रंगत रंगनी रंगनाथ, तेव्हापासून रंगनाथ आहे. आणि हे रंगनाथ महाराजाला द्यायचा नसतो बक्षीस, जावायला द्यायचा असतो. कारण लवकर रंगनाथ आणा देतात ना तुम्ही. वा दादा तुम्हाला दिलेलं आहे ना दीपक महाराज, तुम्हाला नाही. हे ब्रह्मचर्य यायला काय माहिती रंगनाथाचा. डाव्या गुडघ्याने रंगनी रंगनाथ तुम्या. यशोदेवीला अत्यंत आनंद व्हायचा. लाला 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 माझा कन्हैया ग, माझा लाला ग, माझा कृष्णा ग. खेळायचा श्रीकृष्ण परमात्मा. एका हाती दोन्याचा मुख माखिले आळू आळू चुंबन घेता येतो परिमळू वनिताचा केसरी. एका हातात दोन्याचा कवळ आहे. एक त्या ठिकाणी घास खाल्लेला आहे, सगळ्या तोंडाला त्या ठिकाणी माखलेला आहे. एकदा त्यांनी भरपूर दोन्ही खाल्लं, घरात ठेवलंच नाही. यशोदा म्हणले कान्हा अरे दोन्ही काय झालं. मला बॉके आला असं. आपल्या घरात मोठा बॉके येतो. आता ह्यो बॉके असल्यावर दुसरा कशाला येतो. मोठा बॉके आला म्हणजे त्यांनी सगळं लोणी घेऊन टाकलं. यशोदा म्हणजे जाऊ पण आता उद्यापासून चांगलं दरवाजा लावायचं आणि बॉके आला का त्याला काठीनं हानी जाय. हा म्हणतो यशोदी महिनी सहज त्याला उचलून घेतलं, कारण तोंडाला थोडं लोणी लागलेलं. उचलून घेतलं म्हणजे माझा लाला ग बाई, एवढा मोठा बॉके आला पण घ्यायला नाही. आणि म्हणून त्याच्या मुखाचं चुंबन घेतलं. यशोदेला नवनीताचा वास आला, लोण्याचा वास आला. चुंबन घेता येतो परिमळू काना खरं सांग, बॉके आला होता का तूच बॉके झाला होता. म्हणला आई माझ्या पुढे दुसऱ्या कशाला बॉके येतो. रांगायला लागले, खोड्या करायला लागले. त्या ठिकाणी असणाऱ्या यशोदेच्या अंगणामध्ये खोड्या करत असताना एकदा म्हणले आई खरं सांग तुला सगळ्यात जास्त कोण आवडतो. तुला मी एकुलता एक आहे ना. का ना मला तुझ्यापेक्षा जास्त कोण आवडतो, कारण तू माझा एकुलता एक लेकरू, मला तू खूप आवडतो. देव म्हणले आई खरं बोलते का खोटं बोलते बघू. आणि म्हणून चुलीवर त्या ठिकाणी असणारं मोठं बघून ठेवलेलं होतं, त्याच्यात दूध तापत होतं. कान्हाने त्या ठिकाणी जाळाला सांगितलं, म्हणले जाळा जेरा थोडा जरा वेग वाढवा तुमचा. आता त्याची सगळ्यावरच सत्ता आहे कृष्ण परमात्म्याची, ज्याने हे विश्व निर्मिळ आहे. ज्याने जाळाला तेज दिलेला आहे, अग्नीला तेज ज्याचं आहे, पाण्याला पातळपणा ज्याच्यामुळे, आकाशाला पोकळी ज्याच्यामुळे आहे, वाऱ्याची द्रवता वाऱ्याचा वेग ज्याच्यामुळे आहे, त्या ठिकाणी असणारा त्यानेच सगळं निर्माण केलेलं आहे ना. जाळाची राव म्हणजे काय हरकत नाही, वाढायचं वारा जास्त वाढले. जास्त जाळ झाल्यामुळे दुधाला चटकी सहन झाली नाही. त्या नाजूक असणारं दूध त्या ठिकाणी पातेल्यात ठेवलेलं ते फसा होतो. एवढा जाळ असतो का कुठं खालून. आणि मग दुधाला ते जाळाचे सत्य न सहन झाल्यामुळे ते उतू आलं आणि भोगण्यातून ते बाहेर पडायला. फसफस आवाज यायला लागला त्या विस्तावर पडल्यानंतर. यशोदा महिने कानाला मांडीवर घेतलं होतं. दोघांचा संवाद चालू होता. आई सगळ्यात जास्त कोण, लाला तुझ्याशिवाय मला सगळ्यात जास्त कोण आवडतो, माझा प्राणीस, माझा जीवेस. खरंच नाही. आणि तेवढ्या वेळात दूध उतू गेलं, याची करणी होती. दूध उतू गेलं म्हणून पटकन कृष्णाला खाली टाकलं. यशोदा उठली, हातात पाणी घेतलं, कृष्ण अर्पण म्हणून त्या पातेल्यात टाकलं. कान्हा म्हणजे बघा आत्ताच म्हणजे जास्त आवडतं. आई तुला मी नाही जास्त आवडत, तुला दूध जास्त आवडत. कान्हा एवढूसाच असताना परीक्षा घेतो का रे माझी, किती छोटा आहेस, परीक्षा घेतो का. महाराज अशा कितीतरी दिला आहेत त्याच्या. एकदा त्या ठिकाणी असणारं मंथन करत असताना तिकडे काहीतरी उलवणी शिरवणी पाणी घालण्याकरता यशोदा मैया बाहेर गेली. तेवढ्यात कृष्णाने डेऱ्यात प्रवेश केला. आणि डेऱ्यात प्रवेश केल्यानंतर त्या रवीला येणार जे काही असणार नवनीत आहे, लोणी आहे, ते लोणी खाऊन टाकाय. एवढा मोठा डेरा, एवढ्या मोठ्या यशोदा मैया, एवढी मोठी रवी घुम घुम करते, डेरे घुमते, आनंदल्या गवळणी चंदे चंदे तो, आनंदल्या गवळणी चंदे चंदे गोलती. त्या रवीला येणार सगळं लोणी आतमध्ये खाऊन टाकतो. दररोज त्या ठिकाणी असणाऱ्या 10-15 मिनिटांमध्ये रवीला येणार लोणी पण आज येतच नाही. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 12 वाजले, आता किती वाजत आले,
एक वाजत आला पण दोन्हीच आहे ना, कीर्तन सुटाना असं नका म्हणू. मग तसं कसं बघायला लागलं? लोणी आहे ना प्रेमाचं. आम्ही दोघं गुरुबंधू आहेत पण आळंदीचे. लोणी येत नाही म्हणून यशोदा मैया शिळवणी उन्हवणी घालीते, हा पाणी टाकीते, ऊन टाकते, गरम टाकीते, याला शिळवणी म्हणतात रामभाऊ, आहे का नाही? आता तुम्हाला नाही लक्षात यायचं जास्त. शिळवणी उन्हवणी घालीते परी हे लोणी निघेना. का लोणी निघत नाही म्हणून यशोदा मैयाने त्या ठिकाणी त्या डेऱ्यामध्ये हात घातला. काय अर्थ म्हणून या कृष्ण परमात्म्याचे जे काही जावलं होते ते जावलं यशोदेच्या हाताला लागले. बाई म्हणे आतमध्ये तर बोक्या गेलेला आहे. ते खालून म्हणलं बोक्या नाही, बोक्याचा बाप आहे. आणि बोक्या म्हणून यशोदेने तसंच जावळाला धरलं, वरती काढलं तर पांढरं शिपीत झालेलं आहे कृष्ण बाप. आमा आमा खायला लागलं आणि वर काढल्यानं यशोदा म्हणजे बाई केव्हापासून गेला होता? म्हणला लय वेळ झाला नाही का, तू पाणी आणायला गेली होती 7:30 वाजता, तेव्हापासून गेलेलं आहे. यशोदा म्हणली बाई तुला दम लागला असता, नाका डोळ्यात दूध गेलं असतं, हे गेलं असतं, काय गेलं असतं? मला काही दम लागत नाही, काय नाही. आम्ही राहायलाच म्हणले समुद्रामध्ये, मला काय त्या ठिकाणी दमन घेऊन लागणार आहे. म्हणली बाई पण तुला एवढी मोठी जी रवी आहे, ही रवी घुसळण करत असताना लागली असती ना तुला, तुझ्या डोक्याला याला लागली नाही, बरं झालं. कृष्ण परमात्मा म्हणतात आई ही रवी काय लागणार आहे मला, मी त्या रवीचा बाप आहे. रवी म्हणजे सूर्य, मी त्याचा बाप आहे. ही रवी काय लागणार आहे मला? अनंत प्रकारच्या खोड्या करतात महाराज, हे त्याचं नवल आहे. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. खोड्या करत असताना त्या ठिकाणी यशोदेच्या अंगणामध्ये खेळत असताना हट्ट करतात. एकदा अत्यंत त्या ठिकाणी रडायला लागले कृष्ण परमात्मा. रडते माझे बाळ ताणी समजाविता राहेना. समजाविता त्या ठिकाणी राहत नाही. नाना परी करी तो हट्ट. हट्ट करायला लागले, मला हे पाहिजे ते पाहिजे. सगळं दिलं पण त्या ठिकाणी समजावीत राहत नाही. नाना परी समजाविते परी न राहे श्रीहरी. दही भात कालवणी दिलावे की झड करी. कडेवरी घेऊन या फिरले मी द्वारद्वारी. राधे राधे घेई श्याम सुंदरा. राधे राधे घेई श्याम सुंदरा. राधे राधे घेई श्याम कारण याला राधेकडे जायचं होतं. तसं काही आई जाऊ देत नव्हती म्हणून हा थांबल्याबरोबर यशोदेच्या लक्षात आलं, बाई राधे काय औषध आहे का तुझ्याकडं? आता ही राधा कोणी एवढं लक्षात घ्या फक्त. राधा महाराज शुकाचार्याचा अवतार आहे. शुकाचार्याने कृष्ण परमात्म्याची आनंद घेण्याकरता राधेच्या रूपाने त्या ठिकाणी असणारा अवतार रूपाने धारण केले. राधा म्हणजे भक्ती आहे. राधा आता भागवताचार्यच इथं बसलेले आहेत. राधेचा खूप मोठा अधिकार आहे महाराज. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारी ती राधा. ह्या गवळणी कोण येतात? लोक म्हणतात गवळणीची चोरी केली त्यांच्या इकडे, पण गवळणी कोण येत लक्षात घ्या. गवळणी वेदातल्या श्रुती येतात आणि त्या वेदातल्या श्रुती देवाच्या चरित्राचं देवाचं त्या ठिकाणी आनंद घेण्याकरता गवळणी रूपाने गोकुळामध्ये आल्या होत्या. वेदामध्ये 1,00,000 श्रुती येतात, तर त्यामध्ये काही कर्मपर श्रुती येतात, काही उपासनापर श्रुती येतात, काही ज्ञानपर श्रुती येतात. ज्या कर्मपर श्रुती होत्या ना त्या सुना झाल्या. ज्या त्या ठिकाणी उपासनापर श्रुती होत्या त्या लेकी झाल्या आणि ज्या ज्ञानपर श्रुती होत्या ना त्या सासवा झाल्या. कोणी सुना कोणी सुना कोणी लेकी.
गवळणीच्या श्रुती होत्या. वेदातल्या श्रुती म्हणल्या आम्ही नुसतं वाचून ज्ञान सांगून आम्हाला त्या ठिकाणी समाधान वाटत नाही. देवा आम्हाला तुझ्या सगुण साकाराचा आनंद द्या. कृष्णाने सांगितलं कृष्ण अवतारामध्ये या, गोकुळात जाणार आहे ना, गवळणी होऊन या. त्या वेदातल्या साक्षात श्रुती महाराज, त्या वेदातल्या असणाऱ्या श्रुती आणि गोकुळामध्ये गवळणीच्या रूपामध्ये आलेल्या. आता काही सुना झाल्या, काही लेकी झाल्या आणि काही सासवा झाल्या. सुना का झाल्या? ज्या कर्मपर श्रुती आहेत ना त्या परतंत्र असतात. कर्म हे परतंत्र आहे. आपल्याकडून काय कर्म घडतं काय नाही सांगता येत नाही. कर्मवाल्याला परतंत्र राहतात, उपासनावाला जो आहे ना काही परतंत्र आहे काही स्वतंत्र आहे. पण ज्ञानी माणूस पूर्ण स्वतंत्र असतो. आणि म्हणून कर्मपर ज्या गवळणी होत्या ना त्या सुना झाल्या. सुना जास्त होत्या, 80,000 त्या ठिकाणी श्रुती, त्या 80,000 गवळणी गोकुळातल्या झाल्या. आणि उपासनापर श्रुती 16,000 आहेत, त्या 16,000 लेकी झाल्या. आणि ज्ञानपर 4,000 आहेत, त्या 4,000 सासवा झाल्या. विठाला लेक म्हटली की काही स्वतंत्र काही परतंत्र. सासू म्हटलं की पूर्ण स्वतंत्र आणि सून म्हटलं की परतंत्र. सासू पूर्ण स्वतंत्र असते, तिचा सगळा हक्क असतो घरावरती. आणि म्हणून सासूचं सगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी चालत असतं. तिचं नाव सासू आहे. काही नाही. आमचे साहेबराव महाराज एक दृष्टांत सांगायचे. म्हणजे एक बाई एका तिच्या मैत्रिणीच्या घरी ताक आणायला गेली. आणि ताक आणायला त्या ठिकाणी ती गेल्यानंतर म्हणली का ग गंगू आहे का घरी? नाही बाहेर गेल्या म्हणजे आताच. इथल्या कोणी गंगू सोडून बर का गोकुळात. आता त्या गेल्यात म्हणे, त्या येत्या मग सगळ्या गावातून फिरून वगैरे येत्या. तोपर्यंत मी काम करते. बाई मी तांब्या कशाला आणला? मी ताक न्यायला आले. बाई म्हणे आज नेमकं ताकच झालं नाही. बरं चहा घेऊन जा म्हणे. चहा केला त्या बिचाऱ्या पोरीनं. हिनं चहा घेतला, नाही झालं तर मग जाते म्हणे. ते रिकामा तांब्या घेऊन रस्त्याने चालली. तेवढ्या वेळामध्ये तिकडून ही तिची मैत्रीण, ही सासू, हिची सासू ही आली. ठोकू का ग गंगू कुठे गेलती? तूच घर जाळायला गेलते म्हणे. या मैत्रिणीतलं अवघड असतं, जसं आमचं मित्राचं चालते तसं. तू ह्याच घराला येस तुला मला आग मध्ये नीट बोल ना. मग घर जाळायला नेस तू लावायला पण असं काय झालं? काय नाही ताक मागायला गेले. बरं मग तू इसून म्हणली ताक नाही. आता झालं नाही म्हणून नाही म्हणली होती ती. म्हणजे असं तुला ताक नाही म्हणली ती तुला ताक नाही म्हणली का झिपरी? हिला वाटलं झालं असं, पण तिनं नसन दिलं. चल माग म्हणे. बर हिला वाटलं ते त्याला ताक. मग माग गेली तिच्या बरोबर. तिथं गेल्यानंतर ती म्हणली का ग हिला तू ताक नाही म्हणली का ग ठकूला आपलं गंगूला? ती म्हणे हो आत्या ताक झालंच नाही ना म्हणून ताकच नाही म्हणून नाही म्हणले. अगं ताक झालं नाही पण नाही म्हणायचा अधिकार तुला काय? तू कोण नाही म्हणणारी? काना मागून आली शानी झाली का? आता काय काय बोलली असेल ते काही इथं बोलू का मी तिला? नाही सासवा काय काय बोलतात ते काय तुम्हाला ट्रेनिंग द्यायचं काम आहे का? आणि मग त्या ठिकाणी तू ताक नाही म्हणली, तू काय ती कारभारी झाली का? तू का असं झालं का? तो का सगळं हातात घेतलं का? ती बिचारी पोरगी ती इरवून गेली. तिनं खाली मान टाकली. ही मस्त अशी दरवाज्यात उभा राहिली, दोन्ही याला हात टेकून. आणि मध्ये ठकू आम खरंच ताक नाही झालं, जाय मागा आता. आम ती म्हणली तुझ्या सुनाने काय इंग्रजीत सांगितलं होतं काय? तू मराठीत सांगायला लागली. तुझ्या सुनाने हे सांगितलं. अगं सुनाने सांगितलं होतं पण ताक नाही म्हणायचा अधिकार माझाचे, नाही म्हणायचा अधिकार माझाचे. त्याचं नाव सासू. जिला सुनाचं तिला सगळा अधिकार जी घरावर गाजवते ना ती स्वतंत्र, तिचं नाव सासू आहे महाराज. विठाला विठाला. लेक काही स्वतंत्र काही परतंत्र असते. दिवाळीत ती नांदायला गेलेली, लग्न झालेलं आहे, 6 महिने दिवाळी आली. त्या ठिकाणी दिवाळीला माहेरला आली आणि माहेरला आल्यानंतर तिला ठकूकड म्हणजे आपल्या मैत्रिणीला भेटायला जायचं होतं. तेव्हा ती उशिरा उठली 9-10 वाजता. आता सासरवरून त्या ठिकाणी थकून आली होती बिचारी. उशिरा उठली मस्तपैकी. त्या ठिकाणी ब्रश वगैरे सगळं आंघोळ झाल्यानंतर आईला म्हणते आई मी चालले का माझ्या मैत्रिणीकड?
तेव्हा असं चालले म्हणते लगेच निघते जाते. मग ती आई जा म्हणलं तरी जाते आणि नाही म्हटलं तरी जाते. फक्त आईला निस्ती ती सूचना देत असते, पण आईच्या परवानगीची ती परवा करत नाही. तिचं नाव लेक आहे. काही स्वतंत्र काही परतंत्र, पण सून मात्र पूर्ण परतंत्र आहे. दोघी सासू सुना शेतामध्ये चालल्या बरोबर, नवीन लग्न झाल्या बरोबर चालल्यानंतर त्या ठिकाणी दोघी गोडी गोमतीनं राहत होत्या. आणि शेतामध्ये त्या ठिकाणी जात असताना एक शेताच्या त्यांच्या रस्त्याला तिच्या एका बाईचं घर होतं. ती बाई या सासूची मैत्रीण. आता ही मैत्रीण आहे तर बरं का भरपूर. आणि ती म्हणते बाई, ती त्या ठिकाणी रस्त्यावर आली, म्हणते बाई आम तू इसून तर तू बराबर चालली, तू इसून तर लय चालल्या सासू सुना बराबर. हिला तसं म्हटल्यामुळे हिला जरा टोचलं. ही म्हणली हा बराबर नाही चालय तसं कशी बराबरी करायला लागली नाही मग या काय. ही म्हणली माझी बराबरी करायला लागली. त्या पोरीला वाटलं आपल्या सासूला बराबर चाललेलं आवडत नाही वाटतं. दुसऱ्या दिवशी शेतामध्ये जात असताना ती जरा पुढं चलू लागली, मग 4 पावलं. आणि त्याच रस्त्याने जात असताना तीच बाई आली आणि तिनं पाहिलं, बाई म्हणे आता तर सुनत चांगलं पुढं पुढं चालायला लागली. हा मागून आली, शहाणी झाली ना ती. अशी तर करते आगाऊपणाने, कशी पुढं पुढं चालली, कशी पुढं पुढं चालली. त्या सुनाला वाटलं आपल्या सासूला पुढं चाललेलं बी आवडत नाही. आणि मग तिसऱ्या दिवशी ती मागं चलू लागली आणि तीच बाई पुन्हा भेटली. आणि बाई म्हणे आज तर सुन तर तू लय माग माग आणि माग खायला पुढून कामाला माग माग येते. मला सांगा जी पूर्ण परतंत्र, जरा आता थोडा कालमान बदललाय. मी हे पहिलं सांगतो आहे का नाही. आता जरा बदल झालाय. आता सुना झाल्या सासा आणि सासा झाल्या सुना. विठाल विठाल. तशी गोकुळातली एक परतंत्र असणारी सून आणि सासूच्या आज्ञेवरून त्या ठिकाणी असणारा दुडीवर दुडी, म्हणजे गाडग्यावर गाडगं गाडग्यावर गाडगं, दह्याचं दुधाचं लोण्याचं तुपाचं अशा पद्धतीनं असणारं ती घेऊन सासूने सांगितलं मथुरेच्या बाजाराला जा. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारी ती मथुरेच्या बाजाराला निघाली. दुडीवरी दुडी एकनाथ महाराज वर्णन करतात. गवळणी साते निघाली. दुडीवर दुडी घेऊन ती गवळण असणारा त्या ठिकाणी मथुरेच्या बाजाराला गेली. पण जात असताना वृंदावनामध्ये श्रीकृष्ण परमात्मा गायी चारत होते. महाराज गोपाळांच्या बरोबर खेळ खेळत होते, गायी चारत होते. ही गवळण श्रीकृष्ण भक्ती. महाराज गवळणीच्या रोमारोमामध्ये भक्ती ठसावलेली होती. आणि ही त्या ठिकाणी वृंदावन त्या मथुरेला जात असताना गोकुळाहून निघाल्यानंतर वृंदावन मध्ये आहे का नाही का ते आपण वृंदावन गोकुळाला जातो ना, काय ती वृंदावनाची भूमी एकदा तरी जा बर का तुम्ही. महाराज जिथं देवाचे अवतार झालेले आहेत ना, ती उत्तर प्रदेश उत्तर भूमी आहे का नाही दीपक महाराज. आणि महाराष्ट्र हे संत भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये संतांचं उभं पीक आहे आमचे गुरुजी म्हणायचे विठ्ठल बाबा बोले. आणि तिकडं उत्तर प्रदेशामध्ये देवाचं उभं पीक आहे म्हणून उत्तर प्रदेश त्याला देवभूमी म्हणतात. महाराज वृंदावनामध्ये गेल्यानंतर आपली वृत्ती बदलून जाते. वृत्ती प्रेममय होते, वृत्ती भक्तिमय होते. आणि नाही जरी मुखाने नाव घेतलं तरी आपोआप त्या ठिकाणी मुखाने नाव चिंतन होतं. वृंदावनाची भूमी आहे ती. कारण तिथं श्रीकृष्णाचे पाय लागले, गाईच्या खुरा रुतलेल्या येतात, तिथली माती आहे, तिथलं कळंबाचं झाड आहे, तिथं वाहणारी यमुना नदी अत्यंत त्या ठिकाणी पवित्र आहे. त्या यमुनेच्या नदीच्या काठावरतीच काला झालेला. ही वृंदावन भूमी अत्यंत त्या ठिकाणी प्रजवाल परमात्मा त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा. आणि म्हणून वृंदावनामध्ये गायी चालत असताना त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्म्याचं तिला दर्शन झालेलं आहे. आणि देवाला तिनं पाहिल्यानंतर त्या ठिकाणी तिनं मनामध्ये ध्यास घेतला आणि देवाचं भजन करत करत चाललेली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण
आठवून मुखामध्ये परमात्म्याचं नामचिंतन, ध्यानामध्ये देखील श्रीकृष्णाची मूर्ती देखिला, डोळा बैसला मणी आणि तोची वदनी उच्चार. डोळ्यांनी पाहिलं, मनामध्ये बसला आणि मुखामध्ये त्या ठिकाणी परमात्म्याचं चिंतन करत करत मथुरेच्या बाजाराला गेली. आणि तिथं गल्ल्या गल्ल्याने फिरत असताना तिला दही दूध तूप लोणी ऐकायचं होतं, पण श्रीकृष्णाचं ध्यान करत असल्यामुळे तिचं मन त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्यामध्ये गुंतून गेलं. आणि तिला म्हणायचं होतं, दूध घ्या, दही घ्या, अगं लोणी घ्या, तूप घ्या. आणि त्या मथुरेच्या बाजारात हाताने त्या ठिकाणी गल्लीनं बाजाराच्या असणाऱ्या त्या यांनी फिरत असताना ती काय म्हणू लागलेली आहे. वा वा. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. तव तव हासती मथुरेच्या गे, तव तव हासते मथुरेच्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. तव तव हासते मथुरेच्या गे, तव तव हासते ज्याला तिकीट दिलं ते पक्ष अचानकच अनपेक्ष अपक्ष आली. अपक्ष उमेदवार आहे का नाही. ती गवळण त्या ठिकाणी दही दूध तूप लोणी विकण्याकरता गेली, पण मनामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याचं ध्यान असल्यामुळे तिला दही तूप घ्या लोणी असं म्हणण्याच्या ऐवजी ती म्हणू लागली, गोविंद घ्या कोणी गोविंद घ्या दामोदर घ्या, गोविंद घ्या दामोदर घ्या. मथुरेच्या बाया हसू लागलेल्या, येडी येडी आली म्हणते बाजाराला, येडी आली. अगं कोण येडी आली. अगं तिच्या डोक्यावरती दही दूध तूप लोण्याचे गाडगे येतं आणि तोंडाने ती म्हणायला लागली, गोविंद घ्या दामोदर घ्या. ती नक्की येडी दिसते किंवा मग भोळी असं भोळीच दिसते म्हणली. पण बाजाराला आली, आता हिचं कसं होईल. आणि म्हणून तव हसती मथुरेच्या बाया तिला हसू लागल्या महाराज. आणि 2-4 जणी 4-5 जणी म्हणले, चला ग आपण तिची जरा मस्करीच करू. ही बिनधास्त त्या ठिकाणी गोविंद दामोदर घ्या म्हणून फिरायला लागलेली आहे. तिला आणखीनही लक्ष द्यायना, गोडी दिसते. ए इकडे आली, खाली ठेव. काय काय आणलं. ती म्हणली, गोविंद दामोदर श्रीकृष्ण गोपाळ कन्हैया असं. मग आम्हाला गोविंद दि बरं पावशेर. तिला वाटलं गोविंद पावशेर. एक जण म्हणले, आम्हाला दामोदर दे अर्धा पाव. ती म्हणे बरं. आता ती देहावरच नव्हती महाराज. खरे भक्त जे असतात ना ते देहावर नसतात. खऱ्या भक्तांचं लक्ष, भक्त ऐसे जाना जे देवदास गेले आशापास निवारोनी. आणि जे कपड्याची इस्त्री मोडू देत नाही समजून घ्यायचं हे महाराज येतो. ज्यांना आपण कुठं राहतो काय राहतो याचा काहीच भान नाही राहत. असो ऐसा कुठे आठवची नाही देईचं विधी भोगू दशा. ही खरी भक्ताची अवस्था त्या ठिकाणी होत असते. भक्त ऐसे जाना जे देवदास. आणि भक्तांचं लक्षण याच्यामध्ये सांगितले. सज्जनांचं लक्षण काय आहे. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे. साधू कोणाला म्हणावं. जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले
देव तेथेची जाणा. कोठेची? रंजल्या गांजल्याला जो आपलं म्हणतो. सज्जन म्हणजे ज्याचं चित्त नवनीत असावे. भक्त म्हणजे जो देहावर उदास आहे. आणि संत कोणाला म्हणावं महाराज? तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत ज्यांचा हेत. सोपी सोपी व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेली. ती खरी भक्त होती. ती एक गवळण म्हणली पावशेर गोविंद दे, एक म्हणली आस्ताव दामोदर दे. महाराज हिला भानच नव्हतं तरी देखील हिनं एका त्या ठिकाणी गाडग्यामध्ये ते माप घातलं. हे दही दूध ऐकण्याचं